हेडलाईन्स नंतर बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या संदर्भात। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागले 2 दिवस उलटलेत, मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाच्या नावावर महायुतीत शिक्कामोर्तब होत नाहीये। भाजपने जास्त जागा जिंकून आणल्या असल्याने मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा अशी भाजप आणि संघाकडून मागणी केली जाते, तर मुख्यमंत्री शिंदे व्हावेत यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार लॉबिंगही सुरू आहे। दुसरीकडे भाजपात मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचंच नाव चर्चेत आहे, त्यामुळे आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या कोर्टात मुख्यमंत्री पदाचा फैसला अडकून पडलाय। विधानसभेचा कार्यकाळ आज संपतोय, त्यामुळे आता बहुमतानं सरकार आलंय तरी देखील मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर का होत नाहीये असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मुख्यमंत्री पदाच्या नावावरती नेमका कधी शिक्कामोर्तब होणार ते पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यास विलंब होतोय। महायुतीचं यावेळेस बहुमतानं सरकार आलंय, मात्र मुख्यमंत्री पदासंदर्भात अजूनही नाव समोर येत नाही। निकाल झाला 2 दिवस उलटलेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण या चर्चा अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस की मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय मोठा गाजावाजा करून बहुमतानं आलेलं सरकार यावेळेस पाहायला मिळालं आपल्याला महायुतीमध्ये। नेमकं घोडं कुठे अडलंय मुख्यमंत्री पदावर? घोडं यासाठी आणलेलं आहे की हा जो कौल घ्यायचा आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला घ्यायचा आहे, आणि तिथे ज्या पद्धतीचं लॉबिंग सुरू आहे त्याला काहीही अर्थ उरलेला नाही हेही आता लक्षात येत आहे। पण एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढलेल्या सरकारला ज्या पद्धतीचं बहुमत आले, त्यानंतर आकडे जरी भाजपच्या बरोबर असले तरी हा संदेश त्यांना मित्रपक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाऊ द्यायचा नाहीये की बहुमताचा आकडा आला, भाजपची आता मित्रपक्षाची गरज संपली आणि त्यांनी एकनाथ शिंदेंना बाजूला केलं। हे जरी खरं असलं तरी एवढा मोठा आकडा आल्यानंतर भाजपा अंतर्गत एक मोठा दबाव पक्षश्रेष्ठीवरती वाढलेला आहे, आणि आकडेच असे आलेले आहेत की आता यानंतर जर भाजपनं मुख्यमंत्री पद सोडलं तर मग पक्ष कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे पदाधिकारी, भाजपचे आमदार यांच्या एकूणच राजकारणाला काही अर्थ असणार नाही अशा पद्धतीचे एक पद्धतीचा दबाव आणि त्या पद्धतीची भावना भाजपामध्ये आहे। या दुहेरी कात्रीमध्ये भाजपचं वरिष्ठ नेतृत्व अडकलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचा उत्तम सलोखा आहे, एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत अशा पद्धतीची ही एक लॉबिंग मधल्या काळामध्ये सुरू झालेली आपण पाहिली। त्यांच्या कामसू आणि कार्यक्षम नेतृत्वामध्येच महाराष्ट्रानं हा उत्तम विजय मिळवला अशा पद्धतीचाही एक भाव प्रगट होताना दिसतोय। पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना आता डावलून चालणार नाही, म्हणजे त्यांना ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री पद घ्यायला लावलं या सगळ्यातनं एक मोठा तिढा निर्माण झालाय। पण वर्ष आपल्याला जशी घाई आहे, मला जे आता दिसतं आहे, कालही दिवसभरात मी अनेक लोकांशी बोललो, त्यांना त्याबद्दल घाई नाहीये। त्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुयोग्य असा मेसेज पोहोचवायचा आहे, त्यासाठी ते वाट बघतायत। काही चर्चा सुरू आहे, प्रत्यक्षात त्या पडद्यावर असलेल्या चर्चेपेक्षा आणखी काही गोष्टी मागे घडताना दिसतात, आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट म्हणजे अजित पवार गटाची राष्ट्रवादी मोठी भूमिका बजावेल असं दिसायला लागलेलं आहे। कारण काल प्रफुल्ल पटेल संसद भवनामध्ये बोलत असताना म्हणाले की आम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या, आणि ज्यांचं संख्याबळ अधिक आहे त्यांचा मुख्यमंत्री व्हायला हवा। जर तसं झालं नाही तर जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं तर ते आम्हाला सुद्धा द्यावं लागेल। अशा पद्धतीनं आता हे सगळेजण मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने सत्तेतला समसमान वाटा बघतायत। आणि आपण एक लक्षात घ्यायला हवं, हे फक्त मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू नाहीये, तर ज्यांच्याकडे सत्ता येणार आहे त्यांची अंतर्गत असलेली मंत्रिपदाची जी अपेक्षा आहे ती पण पूर्ण करावी लागणार आहे। म्हणजे एक वेळेला मुख्यमंत्री पद नाही मिळण्याची शक्यता कमी असेल तर त्याच वेळेला मुख्यमंत्री पदावरती चर्चा करून मंत्रिपद अधिक पदरात पाडून घ्यायची, असा सगळा 3-4 भागातला हा तिढा असल्यामुळं त्याला वेळ लागतो आहे। आणि खात्री आहे मला की आणखी 2 दिवस सुद्धा हा तिढा सुटणार नाही, कारण एक तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तिकडे केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व बऱ्यापैकी व्यस्त आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातलं जी लॉबिंग सुरू आहे ती फक्त लॉबिंग अशा अर्थाने बघायला हवी। खरा तिढा आहे तो भाजप मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेईलच, पण त्यानंतर कुणाची तिथे नियुक्ती करायची। निश्चितच राहुल, त्यामुळे आता येणाऱ्या 2 दिवसात नेमका काय घडामोडी घडतात आणि अर्थातच कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय मुख्यमंत्री पदासाठी ते पाहावं लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी।